आज आषाढी एकादशी. त्यानिमित्ताने ऐकूया एक भक्ती रचना त्याच्या निरूपणासहित. लेखिका आणि सादरकर्ते आहेत सौ रेखा दैठणकर, पुणे. टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. पांडुरंगी नाहले हो चंद्रभागा तीर. या पंढरीचा महिमा वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवरी देव कोठे. ऐसे संत जन, ऐसा हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथान कारणे, पंढरी निर्माण केली देवा. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे होणारा आनंद कल्लोळ ही एक स्वतंत्रपणे अनुभवायची गोष्ट आहे. कारण वारी ही दरवर्षी करायची. कारण दरवर्षी आत्मप्रकाशाच्या नव्या वाटा शोधायच्या. त्याही एकट्याने नव्हे, तर जनसामान्यांना सहभागी करून. खांद्यावरती पताका घेऊन जायचं. आणि जायचं कुठे? तर चंद्रभागेच्या वाळवंटात. वाळवंटच का? तर जिथे कर्माची पावले उमटत नाहीत तिथे. वारीत टाळ झणझणत असतात. का? तर साधकाच्या अनुभवाला शब्द लाभावेत म्हणून. आणि साधक कोण? तर वारकरी. वारीत पखवाज वाजवायचा. का? तर परब्रह्माचे स्वरूप आकळताना लय मिळावी. आणि हे सगळं कशासाठी? तर पंढरीचे ते सावळे लावण्य आपल्या भक्तांची वाट बघत 28 युगे उभे आहे त्याला भेटण्यासाठी. याच अनुपम सोहळ्याचे वर्णन करणारा अभंग आता ऐकूया. अवघे गर्जे पंढरपूर.